तर आपण काल ऑपरेटर्स घेतलं होतं. आज पण आपल्याला काही ऑपरेटर्स कंटिन्यू करायचे. तर त्याच्यामध्ये अरिथमॅटिक ऑपरेटर आणि रिलेशनल ऑपरेटर्स हे आपलं झालं होतं. बरोबर. तर याच्यातले बऱ्याच जणांनी असाइनमेंट्स केल्यात. काही जणांचं अजून पण असाइनमेंट सगळेच मुलं करतायत असं नाहीये. काही जण असाइनमेंट करताय, काही जण नाही करत. तर शक्यतो जास्तीत जास्त ट्राय आउट करा की प्रोग्रामॅटिकली तुमचा हँड्स ऑन वाढेल. तर त्याच्यामध्ये चुकलं तर चुकू द्या, म्हणजे एरर आले तर चालतील. एरर आले तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, सर इथं असा एरर येतोय तर हा कसा रिझॉल्व्ह करायचा. तर एरर मधून तुम्ही जास्तीत जास्त शिकणार. ज्याला जास्त एरर येतील तितकं जास्त तुम्ही परफेक्ट होणार आहात. तर एरर येत आहे म्हणून प्रोग्राम करायचं नाही, तर असं करू नका. प्रोग्रामिंग इज मस्ट. ओके. ते मी पहिल्या दिवसापासून सांगतोय तुम्हाला की प्रोग्रामिंग जास्तीत जास्त करायचं. थेरॉटिकल करायचं, पण थेरॉटिकल लिमिट मध्ये, म्हणजे जास्तीत जास्त फोकस जो आहे आपला प्रोग्राम वरती असायला. प्रोग्राम जर आला तर थेरॉटिकल कन्सेप्ट तुमचे सगळे क्लिअर होणारच आहेत. म्हणजे मेनचा सिंटॅक्स किंवा हॅश इन्क्लूड स्टुडिओ डॉट एच नेमकी काय, कंपायलर काय बॅकग्राऊंडला, कंपाईल करताना इंटरनल कोड कसा जातो, ह्या आपल्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही कोड करतात त्यावेळेस तुमचा त्या पर्टिक्युलर गोष्टी चांगल्या पद्धतीने हँडल होत असतात. तर म्हणजे प्रोग्राम केलं तर थेरॉटिकल पण तुमचं जास्तीत जास्त चांगलं होणार आहे ऑटोमॅटिक. ओके. तर कालचा जो टॉपिक झाला त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स आहेत का, की त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत 3 प्रकारचे ऑपरेटर्स पाहिलेत. अरिथमॅटिक ऑपरेटर झालंय आपलं, प्लस इंटू डिवाइड बाय सबट्रॅक्शन आणि मॉड ऑपरेटर. त्याच्यानंतर युनरी ऑपरेटर झाले. युनरी ऑपरेटर याला काम म्हटलं जातं, तर हे एकाच ऑपरँड वर काम करतं, म्हणजे एकच पर्टिक्युलर व्हेरिएबल वरती आपण हे प्लस प्लस किंवा मायनस मायनस करत असतो. बाकीचे जे सगळे ऑपरेटर्स आहेत याच्यामध्ये तुम्हाला 2 व्हेरिएबल तरी ऍटलिस्ट लागतात. बरोबर. ऍडिशन करायची तर 2 व्हेरिएबल लागणार, मल्टिप्लिकेशन करायची तर 2 व्हेरिएबल लागणार. तर ग्रुपवरती मी एक डायग्राम पण टाकलेली आहे अंडरस्टँडिंग साठी, ती पण सगळ्यांनी तुमच्या नोट्समध्ये काढून ठेवायची. युनरी ऑपरेटर कुठले, अरिथमॅटिक ऑपरेटर कुठले, रिलेशनल ऑपरेटर कुठले, आणि त्याच्यामध्ये पण युनरी आणि बायनरी ऑपरेटर. युनरी म्हणजे एकाच ऑपरँड वरती काम करणारे, बायनरी ऑपरेटर म्हणजे 2 व्हेरिएबल वरती काम करणार. ओके. नावातच आहे त्याच्यात बायनरी. ओके. आणि तिसरं एक टर्नरी ऑपरेटर आहे, जे आपण याच्यामध्ये 3 व्हेरिएबल्स किंवा 3 वेगवेगळे कंडिशन्स असतात. हे पण ऑपरेटर आपण आज बघणार आहोत. काल ऍडिशनल कन्सेप्ट मध्ये आपण स्लॅश टी वगैरे शिकलो होतो, मॉड ऑपरेटर शिकलो होतो, प्री इन्क्रीमेंट आणि पोस्ट इन्क्रीमेंटचे एक्झाम्पल्स घेतले होते. त्याच्यानंतर रिइनिशियलायझेशन हे पण आपण काल पाहिलं होतं. ओके. त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स आहे? लेस दॅन, ग्रेटर दॅन, ग्रुपमध्ये बऱ्याच जणांनी बरोबर केलंय कोडिंग, फक्त 1-2 इम्प्रुव्हमेंट होत्या, तर त्यांना सांगितलं गेलं पर्सनल मेसेज करून. त्याच्यानंतर त्यांनी ते इम्प्रुव्हमेंट पण केले, म्हणजे प्रिंट एफ करताना तो जो मेसेज देतो आपण तर तो अप्रोप्रिएट असला पाहिजे. काही जणांनी आधी कसं केलं की लेस दॅनचा प्रोग्राम लिहिलाय आणि मेसेज टाकताना ग्रेटरचा मेसेज टाकलाय. बरोबर. कंडिशन लेसची टाकली आणि खाली प्रिंट एफ लिहिताना मेसेज लेसचा टाकलाय, असं उलट केलं होतं. तर ते त्यांनी नंतर बरोबर केलंय ग्रुपवरती. तर बऱ्याच जणांनी कोडिंग वगैरे केलंय आणि जवळपास 6 ते 7 असाइनमेंट सगळ्यांनीच केल्यात. तर इथून पुढे पण तो मोमेंटम कंटिन्यू ठेवायचा, प्रोग्रामिंग नीट जपून ठेवायचे जसं तुम्हाला सांगितलं गेलंय तसंच, आणि ह्या सगळ्या असाइनमेंट सगळ्यांनी करायच्या. तर आतापर्यंत जे ऑपरेटर झाले याच्यामध्ये कुणाला काही डाऊट्स आहेत का? एखादा पर्टिक्युलर ऑपरेटर समजला नाही असं काही आहे का कोणाचं? तर ते आपण आधी कव्हर करू. असेल तर सांगा, नाही तर मग पुढचं ऑपरेटर आपल्याला घ्यायला. तर आज मेन टॉपिक आपण घेणार आहोत लॉजिकल ऑपरेटर. ओके. अँड आणि ऑर. ओके. तर याच्यामध्ये कसं असतं ना की अँड ऑपरेटर म्हणजे याच्यामध्ये जी कंडिशन असते, ज्यावेळेस आपण अँड ऑपरेटर यूज करतो, तर याच्यामध्ये कसं असतं की दोन्ही पण ज्या कंडिशन्स आहेत त्या ट्रू झालेल्या पाहिजेत, तरच तो ट्रू म्हणून अलोकेट करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल
अँडचा जो टेबल असतो तोच इथं रेफर होतो, की ह्याच्यामध्ये दोन असतात, 1 0. 1 ला तुम्ही ट्रू म्हणा आणि 0 ला फॉल्स म्हणा. त्याच्यानंतर 1 0 झाल्यानंतर 1 1, त्याच्यानंतर 0 0 आणि 0 1. तर याच्यामध्ये 0 ला फॉल्स म्हणायचंय, 1 ला ट्रू म्हणायचंय. तर याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही 0 0 म्हणजे दोन्ही पण फॉल्स असेल तर आउटपुट काय आलं पाहिजे, फॉल्स. 0 1 दोन्हीपैकी एक जर ट्रू असेल तर आउटपुट काय आलं पाहिजे, ट्रू. 1 0 म्हणजेच ट्रू किंवा फॉल्स जर असं असेल तर आउटपुट काय आलं पाहिजे, ट्रू. आणि 1 1 दोन्ही ट्रू असेल तर आउटपुट काय आलं पाहिजे, ट्रू. तर हा जो टेबल असतो तर हा कशाचा टेबल आहे, अँडचा, सॉरी ऑरचा. हा टेबल जो आहे ऑर म्हणजे दोन्हीपैकी एका ठिकाणी जरी ट्रू आलं तरी तो पण आन्सर काय देणार आहे, ट्रू देणार. त्याच्यानंतर अँडचा ट्रूथ टेबल कसा असतो, अँडचा ट्रूथ टेबल मध्ये पण तसंच 0 0, त्याच्यानंतर 0 1 1 0 आणि 1 1. जसं वरती आहे तसेच इनपुट पॅरामीटर आहे त्याचे. म्हणजेच काय, फॉल्स फॉल्स असेल तर काय होणार, फॉल्स येणार. त्याच्यानंतर याच्यामध्ये दोन्ही पण कंडिशन ट्रू लागतात तरच ट्रू येतो, अदरवाईज इट विल से फॉल्स. म्हणजे 0 1 असेल तर तो फॉल्सच सांगणार आहे, 1 0 असेल तरी फॉल्स सांगत. दोन्ही ज्यावेळेस ट्रू येतील त्यावेळेस तो ट्रू सांगणार. तर हा झाला ऑर आणि अँडचा ट्रूथ टेबल. तर याच्यामध्ये दोन्ही ज्या कंडिशन्स आहेत, ऑर जर असेल तर दोन्हीपैकी एक कंडिशन जरी ट्रू असेल तरी तो आउटपुट काय दाखवतो, ट्रू. आणि अँड मध्ये दोन्ही पण कंडिशन मध्ये जर ट्रू असेल तरच तो ट्रू दाखवतो, इतर वेळेस तो फॉल्स दाखवणार. अँड म्हणजे दोन्ही पण, ओके. ऑर म्हणजे एकच. हे हा ट्रूथ टेबल समजलाय सगळ्यांना, याच्यात डाऊट आहे का? आणि त्याच्यानुसारच हे आउटपुट प्रिंट होत असतं. तर याचे आपण काही एक्झाम्पल्स आज घेणार आहोत. ऑर आणि अँड कसा ट्रीट होतो. तर अँड जो आहे लॉजिकल अँड, तर तो असा दाखवला जातो अँड अँड. आणि लॉजिकल ऑर जो आहे तो प्रोग्रामॅटिकली या फॉर्मॅट मध्ये दाखवला जातो. कळाले? हा ट्रूथ टेबल पण काढून घ्या ऑर आणि अँडचा. याच्यानुसार आपले प्रोग्रामिंगचे एक्झाम्पल्स चेंज होणार आहेत. मी 1 मिनिट थांबतोय, तोपर्यंत हे काढून घ्या सगळे. ऑर आणि अँडचा ट्रूथ टेबल काढून घ्या. ओके, आता आपण याचे एक्झाम्पल्स बघणार आहोत. याला काय म्हणतो आपण, लॉजिकल ऑर, आणि याला काय म्हणतो लॉजिकल अँड. हे सगळ्यांचं लिहून झालंय का? लिहून झालं असेल. ओके, तर याचा आपण आता प्रोग्राम बघणार आहोत. लॉजिकल ऑर, त्याच्यानंतर हॅश इन्क्लूड, हे तर कॉमन आहे आपला, डॉट एच, नंतर इंट मेन, रिटर्न 0. तर हे हा बेसिक टेम्पलेटचा सिंटॅक्स. ओके, याच्यानंतर व्हॅल्यू घ्या एक फॉर एक्झाम्पल. याच्यामध्ये ह्या एक्झाम्पल मध्ये आपण काय शिकतोय, तर लॉजिकल ऑरचा सिंटॅक्स, तो प्रोग्रामॅटिकली कसा वर्क होतो आणि कसा आपण तो यूज करायचा. तर याचं एक एक्झाम्पल,
printf %d /n. जर num equal to 10 असेल और दोन कंडिशन लावतोय मी, num is greater than equal to 5 असेल तर काय म्हणतोय मी, हा पर्टिक्युलर एलिमेंट प्रिंट कर. तर याच्यामध्ये बघा दोन कंडिशन लावल्यात, num इक्वल टू काय 10, तर याच्यामध्ये ऑर ऑपरेटर यूज करतोय आणि ऑर ऑपरेटरचं सिंटॅक्स दाखवताना आपण रिलेशनल ऑपरेटर सुद्धा याच्यामध्ये यूज केली, इक्वल टू किंवा ग्रेटर दॅन इक्वल टू. तर याच्यामध्ये बघा पहिलं जे इव्हॅल्युएशन आहे हे काय, num इक्वल टू 10, तर आता num ची व्हॅल्यू काय 10, बरोबर. तर याची व्हॅल्यू इंटरनली जाताना काय झालं पाहिजे, इथं हा ट्रू झाला पाहिजे, बरोबर, कारण ही कंडिशन ट्रू होती, num इक्वल टू 10 आहे, एक्झॅक्ट इक्वल टू 10 आहे. तर ही कंडिशन इंटरनली जाताना कशी जाणार आहे, तर हा पर्टिक्युलर जो व्हेरिएबल आहे तर तो जाईल असा 1 और आणि num इज ग्रेटर दॅन इक्वल टू 5, तर num ची व्हॅल्यू काय आता 10, तर ही कंडिशन पण काय असणार आहे, ट्रू असणार आहे. तर ट्रू इंटरनली आपण कसं दाखवतोय 1 और 1 या टेबल मध्ये यायचं, बघायचं 1 और 1 काय 1, आउटपुट काय आलं पाहिजे आपल्याला 1. ओके, हा प्रोग्राम रन करू. आलाय आउटपुट 1. हे समजलंय ऑर कसा वर्क झालाय, कारण ही कंडिशन जी आहे num इक्वल टू 10 ही इथं ट्रू झाली, तर इंटरनल रिप्रेझेंटेशन ट्रूला आपण काय म्हणतो 1 आणि 0ला काय म्हणतो फॉल्स, बरोबर. फॉल्स म्हणजे 0 आणि ट्रू म्हणजे 1. कळालं, ही कंडिशन जर ट्रू झाली तर तो इंटरनली 1 म्हणून जाईल, 1 और 1. इकडे पण 1 का झाला, तर ही पण कंडिशन ट्रू झाली. हे समजलंय सगळ्यांनी? याच्यामध्ये डाऊट आहे का कोणाला, ऑर कसा वर्क झाला? डाऊट असेल तर विचारा. क्लिअर आहे सर. ओके, आता मी दुसरं कंडिशन लिहितोय, ज्यांना क्लिअर आहे किंवा डाऊट असेल तर अजून विचारा, कारण मी पुढचा आउटपुट तुम्हाला विचारणार. हॅलो, रिपीट करा ना सर एवढं 6 लाईन. परत एकदा बोलता का, मला आवाज नीट नाही आलाय. सर म्हणलं परत रिपीट करा एकदा. ओके, हे बघा num इक्वल टू काय, आता num मध्ये व्हॅल्यू काय गेली हे तर क्लिअर आहे. num इक्वल टू 10 म्हणतो आपण, त्यावेळेस काय होतं इंटरनल त्याला मेमरी भेटणार, किती भेटणार 4 बाईट, बरोबर. आणि आर व्हॅल्यू आणि एल व्हॅल्यू असणार त्याला, म्हणजे त्याच्यावरती काहीतरी व्हॅल्यू जाऊन बसली. आर व्हॅल्यू काय त्याची 10, एल व्हॅल्यू काय काहीतरी ऍड्रेस असणार, तो ऍड्रेस हेक्साडेसिमल मध्ये असतो, तो पण आपण प्रिंट केला %p वापरून, %p आणि ऍड्रेस वापरून आपण ऍड्रेस प्रिंट करू शकतो. आता नम मध्ये किती व्हॅल्यू, सगळ्यात सुरुवातीला 10, लाईन नंबर 4 चं एक्झिक्युशन. त्याच्यानंतर आपण शिकतोय मेन ऑपरेटर कुठलं आहे आपलं, ऑर ऑपरेटर. ओके, तर त्याच्यासाठी ऑर ऑपरेटर शिकताना आपल्याला दोन व्हॅल्यू पाहिजेत, दोन इनपुट पाहिजेत, एक लेफ्ट साईडचं इनपुट, एक राईट साईडचं इनपुट. याच्यामध्ये हे पण लिहून ठेवा, तुम्हाला जास्त अजून डीप लेवलला शिकण्यासाठी. 0चं मिनिंग काय इथं फॉल्स आणि 1चं मिनिंग काय ट्रू. ओके, तर याच्यामध्ये दोन इनपुट लागतात ऑर ऑपरेटर यूज करायचं म्हटलं तर, कारण हे पण एक बायनरी ऑपरेटर आहे, बरोबर. याच्यामध्ये लेफ्ट साईडला काहीतरी असणार, राईट साईडला काहीतरी असणार. युनरी ऑपरेटर नाही, बायनरी ऑपरेटर्स आहेत. तर लेफ्ट साईडला काहीतरी व्हॅल्यू असेल, राईट साईडला काहीतरी व्हॅल्यू असेल, आणि ती व्हॅल्यू कशी असणार आहे, काहीतरी हे एक इनपुट 1, त्याच्यानंतर हे इनपुट 2 आणि जो आउटपुट येणार आहे हे आउटपुट असणार. ओके, ऑरचं ट्रूथ टेबल हाय, जर दोन्ही पण फॉल्स असतील तर आउटपुट फॉल्स येईल, जर एक फॉल्स असेल एक ट्रू असेल तर आउटपुट ट्रू येईल, एक ट्रू असेल दुसरं फॉल्स असेल तरी आउटपुट ट्रू येईल, आणि दोन्ही ट्रू असेल तर आउटपुट ट्रू येईल. म्हणजे याचं मिनिंग काय की दोन्ही पैकी एक जरी ट्रू आलं तरी आउटपुट मध्ये त्याची व्हॅल्यू काय येणार आहे, ट्रू येणार. हे क्लिअर आहे आतापर्यंत जेवढं झालंय तेवढं? हो. ओके, आता
याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आपण काय केलंय, ऑर ऑपरेटर यूज केलंय. तर लेफ्ट साइडला एक काहीतरी आपण एक एक्सप्रेशन टाकलंय आणि राईट साइडला एक एक्सप्रेशन टाकलंय ऑर ऑपरेटरचे. ओके, आता लेफ्ट साइडचं एक्सप्रेशन जे ते जर ट्रू, आयदर ते ट्रू होऊ शकतं, आयदर फॉल्स होऊ शकतं. ओके, नम इक्वल टू 10 आहे. आता आपण याच्यामध्ये एक्सप्रेशन टाकलंय जे आपण कालच शिकलोय, रिलेशनल ऑपरेटर. तर हे जे एक्सप्रेशन आहे नम इक्वल टू 10, हे काय आहे, याच्यामध्ये आपण काय चेक करतोय की नमची व्हॅल्यू 10 आहे का एक्झॅक्ट. आता तुम्हीच सांगा मला, नमची व्हॅल्यू 10 आहे का नाही एक्झॅक्ट. नम मध्ये आर व्हॅल्यू काय गेलेलं आहे आता, 10 गेलेलं आहे. म्हणून ही कंडिशन फॉल्स होईल का ट्रू होईल, लेफ्ट साइडची कंडिशन. बरोबर, ट्रू होईल. बरोबर, नम इक्वल टू 10 म्हणजे ही कंडिशन ट्रू होईल. आता तसंच राईट साइडला पण आपण बघणार, ट्रू झाल्यानंतर आपण लगेच इथं लिहिणार की हे इंटरनल काय बनलंय, 1 बनलंय, कारण ट्रूला आपण काय म्हणतोय 1. ओके, ट्रूला आपण काय म्हणतोय 1. तर राईट साइडची कंडिशन जी आहे याच्यामध्ये पण आपण एक एक्सप्रेशन टाकलं, याच्यामध्ये काय म्हणतोय, नम इज ग्रेटर दॅन इक्वल टू 5. तर नमची व्हॅल्यू किती आहे, 10. 10 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 5. 10 हा 5 पेक्षा मोठा आहे का, तर येस, हे एक्सप्रेशन पण काय झालं, ट्रू झालं. म्हणून आपण इथं 1 लिहिला, 1 ऑर 1. कळाले, हे 2 1 का आलेत कळलेत का कमेंट्स मध्ये, कारण हे एक्सप्रेशन ट्रू झाले दोन्ही पण, म्हणून आपण तिथं 1 टाकलं. आणि 1 ऑर 1 चं जे इव्हॅल्युएशन आहे 1 ऑर 1, तर ते आउटपुट मध्ये आपल्याला काय दाखवतंय, ट्रू. बरोबर, ट्रू म्हणजेच 1. तर तो 1 आपला इथं प्रिंट झाला आउटपुट मध्ये. लाईन नंबर 6चं एक्झिक्युशन कळालंय सगळ्यांना. 4 मध्ये आर व्हॅल्यू प्रिंट झाली, 6 मध्ये आपण ऑर ऑपरेटर यूज केला. आणि ऑर ऑपरेटर यूज करताना हा बायनरी ऑपरेटर आहे, लेफ्ट साइडला काहीतरी असणार आहे, राईट साइडला काहीतरी असणार. काहीतरी ज्यावेळेस म्हणतो तर लेफ्ट साइडला आयदर ट्रू किंवा फॉल्स असेल, राईट साइडला पण आयदर ट्रू किंवा फॉल्स असेल. हे एक्सप्रेशन ट्रू किंवा फॉल्स याच्यामध्येच इंटरनली रिप्लेस होतात. इथं तुम्ही एक्सप्रेशन टाकले आणि ते एक्सप्रेशन्स वरून ते जर एक्झॅक्ट त्या एक्सप्रेशनला तुमचं कंडिशन मॅप होत असेल, मॅच होत असेल, तर ते ट्रू होईल आणि त्याची व्हॅल्यू 1 म्हणून रिप्रेझेंट होईल. पण जर ती कंडिशन तुमची फॉल्स झाली तर त्याची व्हॅल्यू 0 म्हणून होईल. तर नेक्स्ट एक्झाम्पल आपण फॉल्स वाले पण बघणार आहोत. पण आता क्लिअर आहे का हे आउटपुट 1 कसं आलं? क्लिअर आहे सर. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे, डाऊट आहे कोणाला? ओके, तर हा प्रोग्राम पण सगळ्यांनी करायचा की लॉजिकल ऑर ऑपरेटर एक्झिक्युशन. राईट अ प्रोग्राम टू डेमॉन्स्ट्रेट ऑर लॉजिकल ऑर ऑपरेटर एक्झाम्पल. तर याच्यामध्ये व्हेरी फर्स्ट एक्झाम्पल होतंय. ओके, याच्यामध्ये आपण ऑर ऑपरेटर यूज केलं. तर 1 आउटपुट कसं आलं. आता सेकंड एक्झाम्पल बघूयात. आता तुम्ही सांगायचं, मी याच्यामध्ये कंडिशन्स थोड्या चेंज करणार. तर याच्यामध्ये लेफ्ट साइडला मी काय करतोय, नम नॉट इक्वल टू 10 म्हणतोय. नम हा 10 नाही, आणि ऑर नम इक्वल टू 5. तर हे एक्सप्रेशन कसं होईल तुम्ही सांगा मला. इथं ऑर तर आहेच, ऑर चेंज होणार नाहीये. तर लेफ्ट साइडचं जी एक्झिक्युशन आहे ट्रू असेल का फॉल्स असेल, त्याची व्हॅल्यू इंटरनल 0 सेट होईल की 1 सेट होईल, हे तुम्ही सांगायचे. काय वाटतंय तुम्हाला? ट्रू येईल सर, 0 आणि 1. 0 आणि 1 येईल. बाकीच्यांना काय वाटतंय? एक्सप्रेशन चॅट मध्ये टाका. म्हणजे एक जणांनी आन्सर सांगितलंय की हे रिप्लेस होताना 0 ऑर 1 असं होणार आहे. ओके, थोडं आन्सर टाकताना आहे ना नीट चांगल्या पद्धतीने टाका. म्हणजे जे एक्सप्रेशन तिथे रिप्लेस होईल ना 0 ऑर 1 इक्वल टू, तुम्हाला काय म्हणायचंय, 1 म्हणायचंय का फॉल्स म्हणायचंय असं टाका. मी तिथं एक एक्झाम्पल टाकलंय चॅट मध्ये. ओके, एव्हरीवन टू द मीटिंग. तर तशा पद्धतीने आउटपुट टाकायचं ट्राय करा. सगळ्यांचं काय म्हणणं आहे, 0 1 0 1 0 1 आणि त्याची व्हॅल्यू ट्रू येणार. बरोबर. तर हे बघा, नम नॉट इक्वल टू 10. आता नॉट इक्वल टू ऑपरेटर शिकताय बरं का तुम्ही इथं. नॉट इक्वल टू, आधी आपण इक्वल टू म्हणतो. म्हणजे इक्वल टूचं मिनिंग काय की एक्झॅक्ट इक्वल टू आहे का. नॉट इक्वल टू म्हणजे इक्वल टू नाही आहे का. तर नम हा 10 नाहीये का, तर
ही कंडिशन जी आहे ही काय होणार आहे, फॉल्स होणार, कारण नमची व्हॅल्यू 10 आहे. त्याच्यामुळे इथं काय बनेल 0 आणि नम इज ग्रेटर दॅन इक्वल टू 5, तर ही कंडिशन काय 1. तर ह्या टेबलमध्ये यायचं, परत बघायचं 0 आणि 1 असताना आउटपुट काय येतंय 1 येतं. तर याच्यामुळे याचा आन्सर काय येणार आहे 1. कळालं? तो टेबल खूप महत्वाचा. आणि शॉर्टकट मध्ये जर लक्षात ठेवायचं असेल, ऑर जर लक्षात ठेवायचं असेल तर काय दोन्हीपैकी एक ट्रू पाहिजे, तर तो काय येणार आहे ट्रू येणार. आणि अँड मध्ये दोन्ही पण ट्रू पाहिजे तरच 1 येणार आहे, इतर वेळेस फॉल्स येणार. शॉर्टकट लक्षात ठेवायचा उपाय. ओके, पण हा टेबल डोळ्यासमोर असायला हवा, म्हणजे हवाच. याच्यामध्ये प्रोग्रामिंग करताना खूप सगळे असे सिनारिओ येतात जिथे तुम्हाला अँड ऑर यूज करायला लागतं. ओके, तर आता मी परत प्रोग्राम रन करतोय. आन्सर आपलं काय आलं पाहिजे, दुसऱ्या लाईनचं, लाईन नंबर 8चं काय आलं पाहिजे 1. कंपाईल केला, रन केला, आउटपुट आलंय. लाईन नंबर 6चं 1, 8चं पण 1. आता अजून मी चेंज करतोय प्रोग्राम. नॉट इक्वल टू 5 म्हटलो आणि इथं नम इज लेस दॅन 5 म्हटलो. आता काय येईल रे आन्सर? आणि चॅट मध्ये सांगा, कारण डिस्क्लोज नका करू अनम्यूट करून. चॅट मध्ये सांगायचा प्रयत्न करा, कारण सगळ्यांचं इनपुट येईल त्याच्यामध्ये. ओके, सांगतोय का कोणी? प्रोग्राम समोर आहे तुमच्या. 2 कंडिशन्स लिहिल्यात मी लाईन नंबर 10. एक पहिली कंडिशन आहे नम नॉट इक्वल टू 10, दुसरी कंडिशन आहे नम इज लेस दॅन 5. याच्यामध्ये आउटपुट काय येणार? बरोबर सर 0 और 0 इक्वल टू 0 फॉल्स येणार ना. बरोबर. म्हणजे तुम्हाला हा आता व्हिज्युअलाइज होतोय प्रोग्राम, ऑरचा प्रोग्राम कसा एक्झिक्यूट होतोय. तर याच्यामध्ये नम नॉट इक्वल टू 10 ही कंडिशन काय होती, फॉल्स होती, कारण नमची व्हॅल्यू 10 आहे. आणि त्याच्यानंतर ऑर परत पुढची व्हॅल्यू काय, नम इज ग्रेटर दॅन 5, ही पण फॉल्स होती, कारण नम हा 5 पेक्षा ग्रेटर आहे, हे पण फॉल्स होते. तर व्हॅल्यू काय येणार तुमची 0. रन करून बघा, बरोबर तुमच्या एक्सपेक्टेशन्स नुसार व्हॅल्यू येते का. येस, कळालं? क्लिअर आहे का ऑर ऑपरेटर? याच्यामध्ये अजून एक्झाम्पल्स घ्यायची गरज आहे का, तुम्हाला वाटतंय का अजून घ्यायला पाहिजे? तर अजून आपण घेऊ. जर क्लिअर असेल तर मग आपण ऍडचं चालू करूया. ओके, ही असाइनमेंट सगळे करणार? हो सर, क्लिअर आहे. ओके, आता अँडचं एक्झाम्पल आपण घेऊ. तर याच्यामध्ये ऑरच्या जागेवर फक्त अँड चेंज करायचं. इथं ऑर होतं, ऑरला आपण रिप्रेझेंट कसं करतोय तर असं. आता प्रोग्राम चेंज करतोय मी, अँड लॉजिकल अँड. याच्यामध्ये बघा, हे ऑपरेटर फक्त मी चेंज मारतोय. आता ऑरच्या जागेवर काय करतोय मी, अँड करणार आहे. सेम प्रोग्राम होता, फक्त मी काय केलंय अँड केलंय. तर इथं सुरुवातीला खालच्या लाईन कमेंट्स करतो थोड्या वेळ. पहिल्या लाईनचं आउटपुट आपण थोडं डिस्कस करून घेऊया. तर इथं नमची व्हॅल्यू 10 आहे आणि मी काय केलंय की 2 कंडिशन्स लिहिल्यात. मध्ये ऑपरेटर यूज कुठलं केलंय, लॉजिकल अँड. हा प्रोग्राम रीड करता आला पाहिजे. रीड करताना आपल्याला सांगता आलं पाहिजे की 10 व्हॅल्यू घेतली, त्याच्यामध्ये प्रिंटएफ मध्ये मी लॉजिकल अँड ऑपरेटर यूज केलंय. लेफ्ट साईडला एक कंडिशन टाकली विच इज नम इक्वल टू 10. राईट साईडला एक कंडिशन टाकली नम ग्रेटर दॅन इक्वल टू 5. तर जसं ऑर मध्ये वर्किंग होतं तसंच. तर नम इक्वल टू 10 आहे का, तर यस, ती व्हॅल्यू काय होणार आहे ट्रू. नम हा 5 पेक्षा ग्रेटर आहे का, यस, ती व्हॅल्यू काय होणार आहे ट्रू, म्हणजेच 1. आणि 1 अँड 1, याचा आन्सर काय येतं आपल्या ट्रूथ टेबल नुसार 1. तर ही जी कंडिशन आहे लाईन नंबर 4 ची अँडच्या ट्रूथ टेबल मधली, ती आपण इथं प्रोग्रामॅटिकली घेतली. याचा आन्सर किती यायला पाहिजे 1. प्रोग्राम कंपाईल करून रन करू. आलंय 1. डाऊट आहे का कोणाला याच्यामध्ये? क्लिअर आहे लॉजिकल अँड कसा वर्क झालाय? क्लिअर आहे सर. हा, म्हणजे सगळ्यांनी आन्सर द्यायचं ट्राय आउट करा. ज्यांना डाऊट असेल त्यांनी लगेच तिथं स्टॉप करून म्हणा की सर ही लाईन एक्सप्लेन करा, मला समजली.
कारण समजणं महत्वाचं आहे, बरोबर. आपण हळूहळू स्पीड वाढवतोय, एका लेक्चर मध्ये आपल्या 5-5, 6-6 असाइनमेंट होतात. तर समजणं महत्वाचं आहे. कधी कधी कसं होतं की तुम्ही दुसऱ्याचा कॉपी करून पण प्रोग्राम रन करू शकता, तिथं प्रोग्राम रन होईल, पण ते समजल्यानंतर जो तुमचा हॅपीनेस असणार आहे ना, प्रोग्राम इंटरनल ज्यावेळेस आपल्याला समजला जातो आणि लॉजिक आपलं चांगलं पद्धतीने डेव्हलप होतं, तर तो म्हणजे एकदमच त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त चांगला एक्सपेक्टेशन तुमचे सेट होतील आणि सॅटिस्फॅक्शन पण भेटेल की आपल्याला काहीतरी प्रोग्राम समजतोय. हे होतं अँडचं एक्झाम्पल. याच्यामध्ये आपण 1 पाहिलं. आता दुसरा एक्झाम्पल बरं का. याच्यामध्ये तुम्हीच आउटपुट सांगायचंय, चॅटमध्ये सांगायचं, ट्राय आउट करा. याच्यामध्ये काय केलंय आपण, नम नॉट इक्वल टू 10 आणि नम इज ग्रेटर दॅन इक्वल टू 5. तर हा एक्सप्रेशन जे आहे इथे मी आउटपुट खोडतो, ते आउटपुट तुम्ही सांगायचं. हे एक्सप्रेशन इंटरनली असं बनेल 0 अँड 1. 0 का बनेल, तर नम नॉट इक्वल टू 10 ही कंडिशन फॉल्स होती, कारण नमची व्हॅल्यू 10 आहे आणि नम हा 10 पेक्षा मोठा आहे, म्हणून इथं 1 व्हॅल्यू त्याची बनली, ही कंडिशन ट्रू आहे म्हणून. तर इथं आता हे एक्सप्रेशन असं बनलं इंटरनली 0 अँड 1. तर याचा आन्सर काय यायला पाहिजे? फॉल्स सर. ओके, सगळ्यांनी आन्सर द्यायचं, ट्राय आउट करा. फॉल्स. बरोबर आहे, तर त्याचा आन्सर काय आलं पाहिजे? फॉल्स. आणि पुढचं एक्झाम्पलचं पण सांगा, आता थोडासा स्पीड वाढला पाहिजे. इथं मी एक एक्झाम्पल टाकलंय, याचं काय येईल आन्सर? फॉल्स अँड फॉल्स म्हणजे 0 अँड 0. याचा आन्सर काय येईल? फॉल्स. 0. बरोबर. ओके, तर ह्या सगळ्या असाइनमेंट्स होत्या लॉजिकल अँड आणि लॉजिकल ऑर ऑपरेटर वरती. तर याचे आन्सर्स इथं आलेत 1 0 0. हे लॉजिकल अँडचं आन्सर इथं आलेलं आहे. याच्यामध्ये आणखी थोडंसं कॉम्प्लेक्स करतो आता तुम्हाला. याच्यामध्ये आपण काय करू ना, थोडासा कॉम्प्लेक्स केलाय प्रोग्राम. आता याच्यामध्ये काय केलंय मी, 2 ऑपरेटर यूज करतोय, ऑर आणि इकडं एक इव्हॅल्युएशन टाकतो, नम इक्वल टू 10. तर याच्यासाठी तुम्हाला 2 मिनिट देतो आता मी. लाईन नंबर 12चं आउटपुट सांगायचं. दोन्ही पण ऑपरेटर आपले झालेत. या एक्झाम्पल मध्ये मी दोन्ही ऑपरेटर कंबाईन केले. तर हे इव्हॅल्युएशन आहे असं. तर याचं आन्सर चॅटमध्ये सांगायचं. 2 मिनिटं आहेत तुमच्याकडे. थोडासा विचार करा आणि परफेक्ट आन्सर द्यायचं, ट्राय आउट करा. आपलं आन्सर चुकलं नाही पाहिजे याची काळजी घ्या. ओके, क्वेश्चन समजलाय ना सगळ्यांना? 2 ऑपरेटर यूज केलेत. कॉम्प्लेक्स केलाय मी फक्त प्रॉब्लेम. याचं आउटपुट काय येईल आणि हा इंटरनली कसा एक्झिक्यूट होईल? चॅट मध्येच सांगा सगळे. त्याच्यानंतर तुम्हाला वेळ दिला जाईल की तुम्ही ते एक्सप्लेन करणार. ओके, लाईन नंबर 12चं आउटपुट काढायचं आहे आपल्याला. वन येईल सर. ओके, आय थिंक बऱ्याच जणांनी आन्सर द्यायचा ट्राय केलाय. 1-2 जणांचं असं आलंय की क्वेश्चन नाही समजलं. ओके, परत सांगूयात आपण क्वेश्चन. 1-2 जणांनी आन्सर पण दिलाय. सर
म्हणजे पहिलं बघा ना, हम्म, पहिलं जर 2 कंडिशन तर फॉल्स आहेत सर अँड मधल्या, हम्म. म्हणजे 0. ऑर मध्ये इकडे कंडिशन ट्रू आहे. 0 ऑर 1 इक्वल टू 1 येणार ना ऑर मध्ये. हम्म. तेच म्हणजे मी एक्सपेक्टेशन तुमच्याकडून तेच आहे की तुम्हाला प्रोग्राम बरोबर समजलाय का. तर ज्यांना क्वेश्चन समजलं नव्हता त्यांच्यासाठी आपण काय केलंय, हे एक्सप्रेशन वरच आय थिंक तुम्हाला क्लिअर असावं. याच्यामध्ये एकच लॉजिकल ऑपरेटर यूज केलं होतं. लॉजिकल ऑपरेटरचं मिनिंग काय, लेफ्ट साईडला काहीतरी असेल, राईट साईडला काहीतरी असेल. तर त्याच्यानंतर आपण काय केलंय, तेच एक्सप्रेशन इथं घेतलंय खाली, बरोबर, आणि त्याला एका कंसामध्ये टाकलंय. म्हणजे एक्झिक्यूट होताना काय होणार आहे, हा पूर्ण ब्लॉक एक्झिक्यूट होईल. आधी हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल, याचं जे आन्सर येईल ते ह्या ऑर सोबत नंतर इव्हॅल्युएट होईल. क्वेश्चन समजलाय सगळ्यांना. एक्सप्रेशन आपण काय केलंय की फॉर एक्झाम्पल फक्त ही लाईन मी थोडी बाहेर घेतो नोटपॅड मध्ये. हा जो पार्ट होता हा आपण काय केलाय, क्लब केलाय. एका कंसामध्ये तो पर्टिक्युलर पार्ट टाकला, त्याच्यानंतर ऑर म्हटलो आणि दुसरं एक कंडिशन त्याच्यामध्ये टाकली. आता एक्झिक्यूट होताना काय होणार आहे की आतमधला पार्ट जो आहे तो आधी एक्झिक्यूट होईल, याची प्रायोरिटी जास्त असते. कंसातला पार्ट जो होता तो आधी एक्झिक्यूट होईल. तर हे आपलं ऑलरेडी झालंय, नम नॉट इक्वल टू 10 आणि नम इज लेस दॅन 5. तर हा पार्ट काय एक्झिक्यूट कसा होईल, 0, कारण नम नॉट इक्वल टू 10 आहे, बरोबर, तो फॉल्स होईल कारण नमची व्हॅल्यू 10 आहे. नम हा 5 पेक्षा लेस आहे का, तर नाही, हा पण पार्ट काय होणार आहे, 0 होणार आहे. हे एक्झिक्युशन असं बनेल बरं का. हा इंटरनल जो वरचा जो एक्झिक्युशनचा पार्ट होता तो काय होणार आहे, ज्यावेळेस प्रोग्राम रन होईल तर तो काय करेल, त्याला असा एक्झिक्यूट करेल. आता 0 अँड 0 याचा आन्सर काय येतं, 0 अँड 0 याचा आन्सर काय येतं, 0 येतं, बरोबर, फॉल्स फॉल्स. त्याच्यानंतर ऑर आणि नम इक्वल टू 10 आहे का, याचा आन्सर काय येणार आहे, नम इक्वल टू 10, 0 येईल का 1 येईल, 1 येईल, बरोबर, कारण ते ट्रू आहे. आता हे एक्झिक्युशन असं बनलंय 0 ऑर 1, याचं फायनल आन्सर काय यायला पाहिजे, 1. बरोबर. हे पूर्ण प्रॉब्लेम स्टेटमेंट समजलं सगळ्यांना, कसा एक्झिक्यूट झालाय आणि आन्सर 1 आलं. क्वेश्चन पण आय होप तुम्हाला आता समजला असावा, बरोबर. तर हे आन्सर असं 1 आलंय. तर याच्यानंतर तुम्ही स्वतः भरपूर एक्झाम्पल टाका याच्यामध्ये. हे काही मी इथं 3 लिहिलेत ना, हे फक्त तुम्हाला कॉम्प्लेक्स करण्यासाठी होतं. तुमचं बेसिक अंडरस्टँडिंग क्लिअर झालंय की नाही त्याच्यासाठी. पण ज्याला खरंच लर्न करायचंय आणखी कॉम्प्लेक्सिटीच्या लेवलला जाऊन, तर तुम्ही आणखी जास्तीत जास्त कॉम्प्लेक्स याला करू शकता. तुम्ही असं पण करू शकता. अँड हे थोडंसं आणखी जास्त होत आहे, म्हणजे तुमच्या लेवलला हा प्रॉब्लेम थोडासा किचकट करतोय मी. याचा आन्सर काय येईल आता, हे आतमधलं जे एक्झिक्युशन होतं हे तर आपण आत्ताच केलंय, बरोबर, कंसातलं, त्याचा आन्सर आपल्याला आलंय आपल्याकडे. त्याचा आन्सर काय आलंय, 1. आणि त्याच्यानंतर मी काय केलं, नम इज लेस दॅन 10 अँड नम इज लेस दॅन 10 म्हणजेच काय होतंय, तो 0 बनतोय कारण नमची व्हॅल्यू 10 नव्हती, नमची व्हॅल्यू 10 आहे, हा फॉल्स होणार. म्हणजे याचा आन्सर काय यायला पाहिजे, 0. कळालं. हे थोडंसं आणखी कॉम्प्लेक्स तुम्हाला केलं. तर हे समजण्यासाठी तुम्ही असे मल्टिपल काउंट्स वगैरे टाकून याचे इव्हॅल्युएशन करू शकता. फक्त हे समजताना काय आहे की तुम्हाला हा पार्ट जो आहे तर तो काय करायचा, एका पर्टिक्युलर याच्यामध्ये काढून घ्या, आतमधलं एक्झिक्युशन आधी करा 1001 आणि त्याच्यानुसार तो पर्टिक्युलर 10 कसा रिप्लेस होतो आणि अँड किंवा ऑर ऑपरेटर वरती कसं काम करतो, तर हे तुम्ही असं इव्हॅल्युएशन करू शकता, बरोबर. पण प्रोग्रामॅटिकली ज्यावेळेस तुम्ही काम करत असतात असे भरपूर सिनेरिओ येतात जिथे तुम्हाला अँड आणि ऑरच्या कंडिशन्स चेक करायच्या असतात. तर हा खूप कोर कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा, हा खूप कोर कन्सेप्ट आहे. तर हा तुम्हाला बऱ्याच ठिकाणी काम येणार. तर याची जास्तीत जास्त एक्झाम्पलची प्रॅक्टिस करायची. ओके, तर हा प्रोग्राम मी आता रन करतो. आउटपुट फॉल्स आलंय त्याच, बरोबर, जे आपण इथं
बघितलं होतं, याच इथपर्यंत 1 आलं आणि त्याच्यानंतर परत आणखी एक कंडिशन मी त्याच्यावरती टाकली, नम इज लेस दॅन 0, हे फॉल्स, म्हणजेच 1 अँड 0 झालं आणि याचं आन्सर आलं 0. तर शेवटचा जो 0 आलाय तो या पर्टिक्युलर लाईनमुळे आलाय, लाईन नंबर 12. समजलंय? आपण म्हणजे दोन्ही पण एक्झाम्पल बघितले, सिम्पल अँड कसं वर्क होतं, सिम्पल ऑर कसं वर्क होतं, त्याच्यानंतर कॉम्बिनेशन म्हणजे अँड ऑर आणि परत त्याच्यानंतर कॉम्बिनेशन्स विथ अनदर अँड, असे 3-4 फ्लो मध्ये आपण ते एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. क्लिअर आहे सगळ्यांना? हो सर. क्लिअर आहे Okay. सर. हा प्रोग्राम लिहून घ्या सगळे. मी हो. 1 मिनिट पॉज घेतोय, आपण टर्नरी ऑपरेटर घेऊ याच्यानंतर. ओके, लॉजिकल अँड आणि लॉजिकल ऑर दोन्ही पण याच्यामध्ये आहेत. मेन शिकण्यासारखी लाईन नंबर 12 आहे, जी ज्याचं आउटपुट म्हणजे काल मी तुम्हाला सांगितले ना की सिनियर पर्सनला सुद्धा थोडस समजायला अवघड जाईल, असा लाईन नंबर 12 आहे. आणि ट्राय करून बघायचं बिंदास, कारण त्याच्यातून तुम्हाला कळेल की तुम्ही कुठे आहेत, आपण कुठे आहेत आणि बाकीचे मुलं पण कुठे असतात. त्याच्यावरून तुम्हाला टेक्निकल नॉलेज ते पण तुम्हाला कळेल. आणि अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स इंटरव्ह्यू मध्ये असतात. हे जे लाईन नंबर मी लिहिली ना, तर त्याच्यावरून कळतं की त्याचा कोर अभ्यास किती. हे कोणी पण सांगेल, वरचं लाईन नंबर 6, 7, 10 हे कोणी पण सांगेल. लाईन नंबर 12 साठी त्याला विचारच करायला लागतो. ओके, हे लिहून घ्या. लिहून झाला तर कन्फर्म करा फक्त. ओके, चॅट मध्ये पण प्रोग्राम टाकलाय तुम्हाला, तर तसं तुम्ही लिहून घ्या किंवा कॉपी करून ठेवा आतापर्यंत. चालेल, पुढचा टॉपिक घेतोय, लक्ष द्या सगळे. कंडिशनल ऑपरेटर लिहून झालंय ना सगळ्यांचं, का थांबायचंय? थांबा सर पास. ओके, लिहून घ्या, मग थांबतो मी 1-2 मिनिट आणखी. झालं सर. ओके, ठीक आहे. तर हे 3 असाइनमेंट झाल्या, एक ओनली लॉजिकल अँड, एक ओनली लॉजिकल ऑर, आणि तिसरी असाइनमेंट
कंबाईन बोथ ऑपरेटर्स. करेक्ट. हे तिसरं जे एक्झाम्पल्स आहे याच्यामध्ये आपण कंबाईन केलेले दोन्ही पण ऑपरेटर. ओके. तर या 3 असाइनमेंट्स करायच्या. आता चौथा प्रोग्राम घेतोय आपण, नवीन टॉपिक, ज्याच्यामध्ये आपण घेणार आहोत टर्नरी ऑपरेटर, किंवा त्यालाच दुसरं नाव काय आहे, कंडिशनल ऑपरेटर, हा वाला. ओके. कंडिशनल ऑपरेटर किंवा टर्नरी ऑपरेटर. तर याचा सिंटॅक्स कसा असतो, तर याच्यामध्ये 3 ऑपरँड्स असतात. ऑपरँड्स म्हणजे की किती ऑपरेटर, किती पर्टिक्युलर व्हेरिएबल्स त्याच्यामध्ये असणार. फॉर एक्झाम्पल ऍडिशनचा जो प्रोग्राम होता तर त्याच्यामध्ये 2 ऑपरँड होते, म्हणजे लेफ्ट साइडला एक आणि राईट साइडला एक, बरोबर, 2 व्हेरिएबल होते. मल्टिप्लिकेशन मध्ये पण तसंच. प्लस प्लस ऑपरेटर मध्ये याच्यामध्ये युनरी ऑपरेटर होतं, म्हणजे एकच ऑपरेटर होतं. बाकीच्या सगळ्या केसमध्ये 2 ऑपरेटर्स होते, 2 ऑपरँड होते. ऑपरँड आणि ऑपरेटर हे जे दिसतंय हे काय ऑपरेटर आहे, आणि जे व्हेरिएबल्स होते त्याच्यासोबतचे त्याला आपण काय म्हणतो, ऑपरँड. ओके. ते पण कन्सेप्च्युअल क्लिअर करण्यासाठी लिहून ठेवा, ऑपरँड. तर याच्यामध्ये जर असं असेल एक्झाम्पल, इंट नो किंवा इंट सम इक्वल टू नम प्लस num1 प्लस num2, तर याच्यामध्ये प्लस आणि इक्वल टू हे काय झालेले आहेत रे, ऑपरेटर झाले, बरोबर. num1 आणि num2 हे ऑपरँड झाले. हा कन्सेप्ट पण लिहून ठेवा, ऑपरँड आणि ऑपरेटर. ऑपरँड कशाला म्हणायचं, ऑपरेटर कशाला म्हणायचं. तर मला सांगायचं काय की कंडिशनल किंवा टर्नरी ऑपरेटर मध्ये 3 सेपरेट एक्झिक्युशन्स येतात, 3 इव्हॅल्युएशन्स येतात, किंवा 3 ऑपरँड येतात, बरोबर. तर याचा सिंटॅक्स असा असतो की तुम्ही काय करू शकता, कंडिशन लिहू शकता सुरुवातीला. ही जर कंडिशन ट्रू झाली तर काय, इथं तुम्ही मेसेज पण टाकू शकता जर ट्रू झाल्यानंतर, बरोबर. आणि जर ती कंडिशन फॉल्स झाली, ट्रू झाल्यानंतर काय आणि ती कंडिशन फॉल्स झाल्यानंतर काय, हे तुम्ही असं इथं टाकू शकता, क्वेश्चन मार्क, कोलन, आणि त्याच्यानंतर शेवटला सेमिकोलन असतो. समजलंय. तर याच्यामध्ये पहिला जो पॉइंट असणार आहे, तर इथं आपण कंडिशन लिहू शकतो. ही कंडिशन ट्रू झाल्यानंतर जे एक्झिक्युशन आपल्याला लिहायचंय ते आपण क्वेश्चन मार्क नंतर लिहायचं. ती कंडिशन फॉल झाल्यानंतर जे लिहायचंय ते कोलन नंतर लिहायचं. तर 3 सेपरेट इव्हॅल्युएशन्स याच्यामध्ये येणार आहेत. त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, टर्नरी ऑपरेटर किंवा कंडिशनल ऑपरेटर. कळाले. टर्नरी ऑपरेटरला टर्नरी का म्हटलं जातं, तर 3 सेपरेट इव्हॅल्युएशन्स त्याच्यामध्ये येतात. आता त्याचा सिंटॅक्स आपण प्रोग्रामॅटिकली पण बघणार आहोत. तर त्याच्या आधी तुम्हाला ग्रेटर दॅन अँड लेस दॅन याचा प्रोग्राम तर समजलेला आहे असं मी अज्युम करतोय. हॅश इन्क्लूड studio.h and main रिटर्न 0. तर ज्यावेळेस आपण 2 व्हॅल्यू घ्यायचो, इंट no1 काहीतरी 10 घेतलं आणि इंट no2, ही असाइनमेंट तुम्ही कालच केली, बरोबर, ग्रेटर दॅनची. तर इथं तुम्ही काय म्हणायचे की इफ कंडिशन लावली होती काहीतरी, इफ no1 इज ग्रेटर दॅन no2 असं असेल तर तुम्ही काय म्हणणार होते, printf number 1 is greater than number 2, बरोबर. ही असाइनमेंट तुम्ही कालच केली बरं का, याच्यामध्ये वेगळं काय नाही. जर एल्स म्हणजे ही कंडिशन जर फॉल झाली तर काय असणार आहे, नंबर 2 इज ग्रेटर दॅन नंबर 1 असणार आहे. कंडिशन ट्रू झाली तर त्याच्या आतमध्ये जाईल, जर फॉल झाली तर काय असणार आहे, नंबर 2 इज ग्रेटर दॅन नंबर 1. आता हा प्रोग्राम आपण रन करू. ह्या प्रोग्रामचं रिलेशन आहे टर्नरी ऑपरेटर शिकताना, म्हणून मी हा प्रोग्राम परत एकदा घेतोय तुमचा, मॅक्झिमम बिटवीन 2 नंबर्स. कंपाईल झाला, रन झाला.
तर इथं आउटपुट आलंय नंबर 1 इज ग्रेटर दॅन नंबर 2. नंबर 1 काय 10 आणि नंबर 2 काय 5. इथं कंडिशन एक्झिक्यूट झाली एक्सप्रेशन 7 नंबरला. त्याने काय चेक केलं, नंबर 1 हा नंबर 2 पेक्षा ग्रेटर आहे का. येस, ग्रेटर आहे, कारण नंबर 1 हा 10 आहे, नंबर 2 5 आहे. ही कंडिशन ट्रू झाली म्हणून त्याने काय सांगितलं, नंबर 1 इज ग्रेटर दॅन नंबर 2. या लाईनला त्याने एक्झिक्यूट केलं. एल्सला तो आलाच नाही. इफ एकदा ट्रू झाला तर एल्सला तो येतच नाही, बरोबर. त्याच्यामुळे आपलं हे आउटपुट आलंय. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे मॅक्झिमम नंबरचा. हा प्रोग्राम काल झालाय आणि बऱ्याच जणांनी असाइनमेंट मध्ये केलाय पण. ओके, रिलेशनल ऑपरेटर्स मध्ये हा प्रोग्राम आपला ऑलरेडी झालेला आहे. तर याच्यामध्ये आपण आता कंडिशनल ऑपरेटर बघतोय. ओके, हा प्रोग्राम क्लिअर आहे ना, ग्रेटर दॅन नंबरचा. हो सर, क्लिअर आहे. ओके, तर याच्यामध्ये आता टर्नरी ऑपरेटर कसं काम करतं, म्हणजे हे जे लिहिलंय आपण, म्हणजे लाईन नंबर किती आपण एक्झिक्यूट केल्यात, लाईन नंबर 7 to 11, हा जो पार्ट आहे आपण याच्यासाठी इपेल्स यूज केलाय. तर याचाच अल्टरनेटिव्ह म्हणून टर्नरी ऑपरेटर पण आपण याच्यामध्ये यूज करू शकतो. तर तो कसा, तर मी एक्झाम्पल दाखवतो. आता ह्या ज्या लाईन्स आहेत ह्याच रिप्लेस होणार आहेत. तर आपण काय करणार, कंडिशन टर्नरी ऑपरेटर मध्ये पहिलं काय म्हणतो आपण, कंडिशन नंबर 1 इज ग्रेटर दॅन नंबर 2. हे जर ट्रू झालं, ट्रू झाल्यानंतरचा पार्ट याच्यामध्ये प्रिंटफ मध्ये एका लाईन मध्ये चेंज करतोय मी सगळं. इंटरेस्टिंग आहे. ऑप्टिमायझेशन बघा, पहिल्या प्रोग्राम मध्ये मला 5 लाईन लिहायला लागल्या, याच्यामध्ये माझं एकच लाईन मध्ये आउटपुट होणार आहे सगळं. टर्नरी ऑपरेटर कसं काम करतंय बघा. ओके, हा प्रोग्राम खोडून टाकतो आता. हा क्लिअर आहे सिंटॅक्स सगळ्यांना वरचा, इफ नंबर 1 इज ग्रेटर दॅन नंबर 2. हा प्रोग्राम पण तुम्ही केलाय. एका लाईन मध्ये मी ग्रेटर दॅन नंबरचा प्रोग्राम लिहिला. कसा, बाय युजिंग टर्नरी ऑपरेटर. कळालं. तर याच्यामध्ये आपण काय केलंय, पहिली कंडिशन लिहिली, नंबर 1 हा ग्रेटर दॅन नंबर 2 आहे का, मग क्वेश्चन मार्क. हे जर ट्रू झालं तर ट्रू झाल्यानंतर मला जे मेसेज लिहायचा होता तो मी इथं लिहिला, प्रिंटफ नंबर 1 इज ग्रेटर दॅन नंबर 2. ट्रू झाल्यावर तो, जर ते एक्सप्रेशन फॉल्स झालं, नंबर 1 हा ग्रेटर दॅन नसेल, तर काय असणार आहे, नंबर 2 इज ग्रेटर दॅन नंबर 1 असणार आहे. फॉल्स साठीचं जे होतं एलचा पार्ट तो मी पुढं कव्हर केलाय कोलनच्या, आणि नंतर सेमी कोलन. तर आधीच्या प्रोग्राम मध्ये मला 5 लाईन लागत होत्या, तर इथं मी एका लाईन मध्ये तो प्रोग्राम लिहू शकलो. समजले ऑप्टिमायझेशन कसं केलं आणि या कुठला ऑपरेटर इथं यूज झालाय आपल्याला त्या यूज केस साठी, टर्नरी ऑपरेटर. तर इथं मी आता प्रोग्राम रन करतो. आउटपुट आले सेम, नंबर 1 इज ग्रेटर दॅन नंबर 2. याच्यामध्ये डाऊट आहे का कोणाला, टर्नरी ऑपरेटर समजलंय कसं यूज होतंय. इपेलचा जो सिनेरिओ होता ना, त्याच्यासाठी अल्टरनेटिव्ह म्हणून सुद्धा तुम्ही टर्नरी ऑपरेटर यूज करू शकता. याच्यामध्ये ऑप्टिमाइज होते, मल्टिपल लाईन्स लिहायला लागत नाही, इपेल्सचं सिंटॅक्स पण लिहायला लागत नाही. एका लाईन मध्ये ऑपरेटर यूज करून तुम्हाला जे अचीव्ह करायचं होतं ते इथं होते. डाऊट आहे कोणाला, टर्नरी ऑपरेटर कसं यूज झालं. प्रोग्राम रन पण आपण केलाय, एका लाईन मध्ये मॅक्झिममचा प्रोग्राम झाला आणि एका लाईन मध्ये मिनिममचा पण प्रोग्राम करू शकता. हेच जर तुम्हाला मिनिमम पाहिजे असेल तर काय करणार, नंबर 1 इज लेस दॅन नंबर 2, मेसेजिंग चेंज करा, फक्त ग्रेटरच्या ऐवजी लेस म्हणा, आणि नंबर 2 इज लेस. ओके, म्हणजे आता याच्यामध्ये एक्झिक्युशन कसं होईल, 2 नंबर आहेत 10 आणि 5, इथे येईल तो नंबर 1 इज लेस दॅन नंबर 2, हे एक्झिक्युशन बघलतो. 10 इज 5 पेक्षा लहान आहे का, नाही, नसेल म्हणजेच काय हे एक्सप्रेशन फॉल झालं, तर तो कुठली लाईन एक्झिक्यूट करेल, ही लाईन ट्रू आली बरं का. पहिली लाईन जी असती टर्नरी ऑपरेटर मध्ये ती ट्रू आली. हे एक्सप्रेशन फॉल झालं तर तो कुठे लिहिता येईल, नंबर 2 इज लेस दॅन नंबर 1, हे आपलं आउटपुट आलं पाहिजे. आता प्रोग्राम रन करू आणि चेक करू बरोबर येत आहे का. आलं, नंबर 2 इज लेस दॅन नंबर 1, 5 हा 10 पेक्षा कमी. तर सर, हा बोला. आता तुम्ही जे कोलम लिहिलात ना, ते दिलात बघा प्रिंट एफ, इथे हम्म. कोलम
हा ती कोलम जर आपण समजा खाली जर घेतली ती लाईन प्रिंट ची सेकंड लाईन ती पुढली तर कोलम दिलाच पाहिजे का? कोलन जर दिलाच नाही किंवा खाली घेतलं, काय म्हणायचं परत एकदा विचारा. तेच लाईन खाली घ्या ती पुढली आहे ना प्रिंट ची लाईन खाली घ्या. हम्म. ती कोलम दिलाच पाहिजे का? हा कोलन दिलाच पाहिजे. याचा सिंटॅक्स आहे तो टर्नरी ऑपरेटरचा. टर्नरी ऑपरेटरचा सिंटॅक्स आहे की क्वेश्चन मार्क, त्याच्यानंतर जे ट्रू इव्हॅल्युएट होईल ते इव्हॅल्युएशन आणि फॉल्स इव्हॅल्युएशन. पण ट्रू आणि फॉल्सच्या मध्ये कोलन द्यायलाच लागतो आणि फॉल्स संपल्यानंतर सेमी कोलन द्यायलाच लागतो. त्याचा सिंटॅक्स आहे. ओके, याच्यामध्ये एरर येणार नाही असं जर केलं तर, पण हे कोलन द्यायलाच लागतो इथं. कळालं? प्रोग्राम रन पण करून बघू शकता, सेम आउटपुट आले. एंटर दिला तर काय हरकत नाही, पण एरर येणार नाही. पण सिंगल कोलन तिथं असलाच पाहिजे. डबल कोलन घेतला किंवा सेमी कोलन घेतला तर सिंटॅक्टिकली तो एरर मारा. कळालं? एक्सपेक्टेड आणि एक्सप्रेशन. कोलन घेतला एकच सिंगल कोलन पाहिजे. सेमी कोलन घेतला तरी पण तो एरर मारा. कळालं? क्लिअर आहे डाऊट? हो सर क्लिअर आहे. ओके, तर हा प्रोग्राम पण लिहून घ्या सगळे टर्नरी ऑपरेटरचा. सिंगल लाईन मध्ये आपण काय केलंय, लेस नंबर आणि मॅक्झिमम नंबर याचं आपण कोडिंग याच्यामध्ये केलेलं. लाईन नंबर 7 इम्पॉर्टंट आहे सिंटॅक्टिकली. तर ह्या 2 असाइनमेंट म्हणजे पहिल्या 3 असाइनमेंट. नेक्स्ट असाइनमेंट काय की युजिंग टर्नरी ऑपरेटर फाइंड मॅक्झिमम नंबर ऑफ बिटवीन 2 नंबर. आणि 5वी असाइनमेंट फाइंड लेस नंबर बिटवीन 2 नंबर्स युजिंग टर्नरी ऑपरेटर. तर याचा ऍडव्हान्टेज पण तुमच्या डोळ्यासमोर आहे. ईपीएल्स लिहून आपल्याला 5 लाईन लागल्या होत्या आधीच्या, बरोबर. तर ते आपण एका लाईन मध्ये ऑप्टिमाइज केलंय. तर ईपीएल्स जर असेल तर त्याची रिप्लेसमेंट आहे टर्नरी ऑपरेटर. म्हणजे काम एकच होतंय, फक्त नंबर ऑफ लाईनचा कोड काय होतंय ऑप्टिमाइज होत. आणि सिंटॅक्स लिहिताना आधी कंडिशन, नंतर क्वेश्चन मार्क, नंतर ट्रू एक्झिक्युशन साठीच स्टेटमेंट, त्याच्यानंतर कोलन, त्याच्यानंतर फॉल्स एक्झिक्युशन साठीच स्टेटमेंट. ओके, हे पण लिहून ठेवा. म्हणजे सिंटॅक्स ज्यावेळेस तुम्ही लिहिणार तर इथं कमेंट मध्ये लिहा की कंडिशन, त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क, ट्रू इव्हॅल्युएशन, त्याच्यानंतर कोलन मार्क आणि फॉल्स इव्हॅल्युएशन, त्याच्यानंतर सेमीकोलन. असा सिंटॅक्स पण लिहून ठेवा इथं कमेंट मध्ये. पहिलं जे ते कंडिशन आहे, दुसरं ट्रू असल्यानंतर काय तुम्हाला प्रिंट करायचंय ते, आणि कोलन झाल्यानंतर फॉल्स असल्यानंतर तुम्हाला काय प्रिंट करायचंय. प्रिंटच केलं पाहिजे असं काय नाही. इथं तुम्ही एक्झिक्युशन्स पण टाकू शकता, एखाद्या व्हेरिएबलला मॉडिफाय पण करू शकता. ओके, हा फक्त सिंटॅक्स समजण्यासाठीचा आपण एक एक्झाम्पल घेतलं. तर थोडेसे डिफिकल्ट लेवलचे एक्झाम्पल्स आपण नंतर घेणार आहेत. एकदा आपला बेस क्लिअर झाला, सगळे ऑपरेटर झाले, फंक्शनॅलिटी वाईज कन्सेप्च्युअली वाईज तुम्ही क्लिअर आहेत, तर त्या केसमध्ये आपण नंतर लॉजिक बिल्डिंग्स रिलेटेड खूप सगळे असाइनमेंट्स घेणार आहोत. क्लिअर आहे सगळ्यांना? ह्या 5 असाइनमेंट्स करायच्यात. डाऊट आहे का कोणाला?